महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर अंतराचा समृद्ध सागरी किनारा लाभलेला आहे। या किनारपट्टी लगत जे खाड्या उपलब्ध आहेत, त्या खाड्यालगतच काही शासकीय खाजगी खाजण जागा उपलब्ध आहेत। ह्या शासकीय किंवा खाजगी खाजण जागामार्फतच निमखारे पाणी कोळंबी मत्स्य उत्पादन घेता येते। तसेच ज्या खाजगी किंवा शासकीय खाजण जागा विनावापर आहेत, अशा देखील जागांचा वापर करून मत्स्योत्पादन घेता येते, जेणेकरून रोजगाराची संधी उपलब्ध होते। तथापि सागरी मत्स्य व्यवस्थापन अंतर्गत पर्यावरणाचं संरक्षण साधणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी किनारपट्टीलगत ज्या खाड्या आहेत किंवा खाजण जागा आहेत त्या मत्स्यबीज उत्पादनासाठी उपयुक्त असून त्याचे तसेच कांदळवनाचे पर्यावरणाच्या दृष्टीने समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी तटीय जलकृषी प्राधिकरण अधिनियम 2005 या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून तटीय जलकृषी प्राधिकरण नियम 2024 अंमलात आलेला आहे। या कायद्यानुसार तटीय जिल्ह्यामध्ये ज्या निमखारे पाणी कोळंबी मत्स्य प्रकल्प आहेत त्याचे नोंदणी होणे आवश्यक आहे। तसेच या अधिनियमाचे काटेकोरपणे पालन करून सागरी व्यवस्थापन व पर्यावरण संरक्षण होणार आहे। भविष्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सागरी व्यवस्थापन करण्याबाबत शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येत असून यासाठी स्थानिक जनतेचा सहभाग मिळाल्यास पर्यावरण संरक्षण करणे सहज शक्य होणार आहे। या बाबीचा विचार होऊन सर्व मच्छीमारांना स्थानिक जनतेस सागरी व्यवस्थापनातून पर्यावरण संरक्षण करण्याबाबत सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे।